महापौरांच्या पाहणी दौऱ्यादरम्यानच पालिका अधिकारी पडली खड्ड्यात। महापौर रितू तावडेंसमोरच अधिकारी खड्ड्यात पडला। पावसाळी पाहणी दरम्यान पुढारी न्यूजने टिपलेली एक्सक्लुझिव्ह दृश्य। पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई। रात्रभर झालेल्या दमदार पावसामुळे कुर्ला, सायन, साकिनाका, अंधेरी परिसरात पाणी साचलं। रस्त्यांना नदीचं स्वरूप साचलेल्या पाण्यात प्रवासी पडल्याची घटना। दादर टीटी परिसरात झाड कोसळलं। झाड कोसळून एका कारचं मोठं नुकसान तर एक जण जखमी झाल्याची माहिती। सततच्या पावसामुळे मालाड पूर्वच्या कोकणीपाडा परिसरात घरात शिरलं पाणी। मुंबईत अपुऱ्या नाले सफाईचा नागरिकांना फटका। मुसळधार पावसामुळे नागरिकांचे हाल। दरवर्षीप्रमाणे यंदाही अंधेरी सबवेत भरलं पाणी। पहिल्याच पावसात पालिकेचा कारभार चव्हाट्यावर। पाण्यातून वाट काढताना मुंबईकरांची कसरत। नवी मुंबईत कालपासून पावसाच्या सरी। एपीएमसी मार्केटमध्ये साचलं पाणी तर सानपाडा स्टेशन बाहेरही पाणी। स्टेशनमध्ये जाताना प्रवाशांची कसरत। वसई विरार नाला सोपाऱ्यात पावसाची दमदार हजेरी। रात्रभर पडलेल्या पावसानं रस्ते जलमय। पालिकेच्या नाले सफाईच्या दाव्याची पोलखोल। शाळकरी मुलांसह कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचेही हाल। रायगड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी। रोहा आणि पेण तालुक्याला पावसानं झोडपलं। पेण तालुक्यातील कळवे गावाच्या हद्दीत पाणी साचल्यानं मार्ग बंद। आज महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता। कोकण, गोव्यात वादळ वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळ वाऱ्यासह पावसाचा अंदाज। पुण्यातील लोहगड प्रकरणात धक्कादायक माहिती समोर। 31 मे रोजी सियानं प्रियकर चेतनसोबत रचला हत्येचा कट। सिया चेतनमध्ये 6 महिन्यात 2004 वेळा फोन कॉल आणि 238 तास संवाद। सिया आणि चेतनला 7 दिवसाची पोलीस कोठडी। ठाकरे सेनेच्या खासदारांना लोकसभा अध्यक्षांनी भेटीसाठी बोलावलं। ठाकरे सेनेतील फुटीनंतर दिल्लीत मोठ्या घडामोडी। बाजू मांडण्यासाठी आज संध्याकाळी 5 वाजता बैठक। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी व्यक्त केली दिलगिरी। आशा भोसलेंच्या शोक सभेतील मराठी भाषेतील दिलगिरी। चहूबाजूनं टीकेची झोड उठल्यानंतर मागितली माफी। शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची आज बैठक। ठाकरे सेनेतील खासदार फुटीनंतर बैठकीचं आयोजन। फुटी संदर्भात काय निर्णय होणार याकडे लक्ष। अमेरिकेतून भारताची घरगुती गॅसची आयात। जूनमध्ये 10 लाख टनांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता। जून महिन्यात भारत अमेरिकेतून सुमारे 11 लाख ते 12 लाख टन एलपीजी मिळवण्याच्या तयारी।